नमस्कार. येणाऱ्या आठवड्यातील शेअर बाजाराचा दिशानिर्देश आणि कुठल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी वापराव्यात या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, निफ्टीने या आठवड्याला 14,018 ह्या एका भरभक्कम पातळीवर बंद दिलेला आहे. पूर्ण आठवड्याभरामध्ये 269 पॉईंट अर्थातच 1.95% अशी एक भरघोस कमाई निफ्टीने केली. शेवटच्या दिवशी अर्थात शुक्रवारी निफ्टीने आत्तापर्यंतची सर्वोच्च पातळी 14,049 देखील गाठली. व्यापकदृष्ट्या बाजार भक्कम तेजीत आहे, परंतु महत्त्वाचे दिशानिर्देश अर्थातच ऑसिलेटर हे अति खरेदी किंवा ओव्हरबॉट पातळीजवळ आहेत, म्हणून सावधगिरी बाळगणे हितावह ठरेल. ह्या आलेखावर 13,750 व 13,600 ह्या पातळ्यांवर भक्कम आधार, तसेच 14,180 आणि 14,450 ह्या पातळ्यांवर प्रतिकार राहील. अर्थातच 13,400 ही व्यापकदृष्ट्या एक महत्त्वाची पातळी आहे असे एकूण लक्षात येते. या आठवड्यासाठी दोन कंपन्यांच्या समभागामध्ये खरेदी करण्याची आम्ही सुचवत आहोत. पहिला आहे इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड अर्थातच IGL, ज्याचा की बंद 507 रुपयाला आलेला आहे. वरच्या स्तराला 535 रुपयापर्यंत ह्याचे लक्ष राहील व खालच्या लेवल्स अर्थात 490 ह्या आधारभूत पातळीवर एक चांगली आधार दिसेल. दुसरा समभाग आहे BEL लिमिटेड अर्थातच भारत इलेक्ट्रॉनिक्स. याचा बंद 126 रुपये 50 पैशाच्या आजूबाजूला आहे. एक करेक्शनमध्ये जर 124 पर्यंत आला तर हे खरेदी करण्यात अर्थातच हितावह ठरेल. वरच्या एकूण लक्ष बघता 135 ते 137 रुपयापर्यंत लक्ष राहील व खालच्या स्तराला 121 ह्या एका लेवलवर चांगला सपोर्ट अर्थातच आधारभूत पातळी आपल्याला दिसेल. पुढील आठवड्यापर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.